सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज सगळ्या ताईंची जे धनलक्ष्मी कुंचन आहे त्याची आज विधिवत पूजा होणार आहे। बऱ्याचशा ताईंचं बुकिंग आहे, त्यांची सुद्धा आज मंत्रोपचार विधिवत पूजन होणार आहे। आणि ज्यांचं बुकिंग नाहीये त्यांनी सुद्धा ऑर्डर करा। तर धनलक्ष्मी कुंचन हे सिद्ध करून आपण तुम्हाला पाठवतो, जसं की लक्ष्मी सूक्त, श्री सूक्त म्हणून त्याच्यावरती मंत्रोपचार करून मंत्र पुष्पांजली आणि तांदूळ टाकून आपण सेवा करतो। त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचनसाठी काय काय पूजा साहित्य लागतं हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। आणि हो, सिद्ध केलेल्या धनलक्ष्मी कुंचनचे बरेचशा ताईंना खूप चांगले अनुभव आणि रिझल्ट आलेले आहेत। व्हिडिओच्या शेवटी त्या ताईंचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना सांगेल। तसंच बघा, धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणजे कर्जमुक्ती, अडकलेले पैसे मिळण्यासाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, त्यासोबत आपला उद्योग व्यवसाय जो आहे तो चांगल्या प्रकारे वाढ व्हावी किंवा त्याच्यामध्ये भरभराटी यावी म्हणून ही सेवा केली जाते अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी। त्यामुळे धनलक्ष्मी कुंचन सेवा अजून काही ताई चालू केली नसेल त्यांनी लवकरात लवकर चालू करा। ही सेवा साऊथ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ती आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांना बघायला मिळाली। आणि ते पूजा साहित्य सुद्धा आमच्याकडे तुम्हाला सगळं अगदी घरपोच मिळतं। सगळं पूजा साहित्य अगदी सिद्ध करून तुम्हाला सुद्धा खूप छान अनुभव येतात। आणि ज्या ताईंना अनुभव आला त्यांनी कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमचा अनुभव नक्की शेअर करा। ज्यांना अनुभव आलाय त्यांनी छान कमेंट करा। तर चला आता धनलक्ष्मी कुंचनचं पूजा आपण विधिवत करू। हे सगळे धनलक्ष्मी कुंचन जे बघताय ते सगळे ताईंचे ऑर्डरचे आहेत। त्याच्यावरती विधिवत बघा सेवा झालेली आहे, हळदी कुंकू लावून सगळ्यांना अलंकरित केलेलं आहे। तसंच बघा, बऱ्याचशाच ताई खूप दिवसापासून माझ्या व्हिडिओमध्ये नैवेद्याचं पात्र बघत होते, जसं की हे नैवेद्याचं भांड आहे बरं का, खूप मोठं। ह्याच्यामध्ये खीर किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये मसाले भात किंवा माता लक्ष्मीला प्रिय असणारा शिरा किंवा मखाने असं तुम्ही नैवेद्य ह्याच्यामध्ये ठेवू शकता। तर हे नैवेद्याचं भांड आहे। किंवा अगदी तुम्ही शुक्रवारी मंगळवारी गॅसची पूजा करता त्यावेळेस आपण गॅसवरती दूध सुद्धा ओतू ह्या भांड्यामध्ये घालवू शकतो। त्याचबरोबर बघा, हा कासव पाट आहे, ह्याच्यावर तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करा किंवा नैवेद्याचं भांड ठेवा किंवा तुम्ही ह्याच्यावरती अगदी तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची जरी सेवा अशी विधिवत केली एखादं पान ठेवून तरी सुद्धा चालतं। तर ह्याला कासव पात्र असं म्हणतात बघा। खूप सुंदर असा कासवाचा पाट आहे। ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। खूप मोठा साईज आहे। ह्याच्यावरती अगदी आरामामध्ये हा धनलक्ष्मी कुंचन बसतो। ह्याच्यावरती तुम्ही पैशाचं कमळदल काढू शकता किंवा एखादं ह्याच्यावरती तुम्ही जर पान ठेवलं आणि पान ठेवून सुद्धा हा धनलक्ष्मी कुंचन ह्याच्यावर तुम्ही ठेवू शकता। तर हे कासव पात्र असं ह्याला म्हणतात। खूप सुंदर आणि छान आहे। त्याच्यावर तुम्ही नैवेद्य सुद्धा असं देवी देवतांना दाखवू शकता। म्हणजे हे जी काही आपल्याकडे भांडे मिळतात हे प्युअर ब्रास आणि प्युअर पितळ आहे, क्वालिटी चांगली आहे। त्याचबरोबर बघा, लक्ष्मी कुंचन सुद्धा बघा सिद्ध करायचं कार्य चालू आहे। जरी थोडंफार लक्ष्मी कुंचनला काही झालं असेल थोडंसं, कारण एक कुरिअरमध्ये थोडाफार प्रॉब्लेम होतो, तरी तुम्ही समजून घ्या, कारण सिद्ध झालेल्या कुंचनला खूप महत्व आहे। त्यामुळं थोडंफार काही झालंय म्हणून तुम्ही त्याची पूजा करणार नाही, तर असं करू नका। सर्वांनी त्याची पूजा विधिवत करा, कारण कसं आहे की महत्व पूजेला आहे तुमच्या आणि त्याच्यावर चिन्हांना। तर ह्याच्यावर बघा शंख चक्र गदा अशी शुभ चिन्ह सुद्धा त्याच्यावरती असतात। त्याचबरोबर बघा, लक्ष्मी आणि बालाजी हा जो बऱ्याच ताईंना हा खूप आवडतो। तर बघा, आई साहेबांच्या सेवेसाठी पूजाने छान असा शिरा बनवलेला आहे। पूजाने शिरा बनवलाय छान। आज आई साहेबांची लक्ष्मीची पूजा होणार, तर पूजेचा आज नैवेद्य मिळणार आहे सगळ्या देवांना आणि सगळ्या धनलक्ष्मी कुंचनना नैवेद्य सुद्धा आम्ही दाखवणार आहे हातकाड पूजा। तर बघा, हे नैवेद्याचं पात्र आहे। तुम्ही सुद्धा असा नैवेद्य छान असा बनवा। खूप छान असा बघा शिरा बनवलाय काजू बदाम वगैरे टाकून। खूप मोठा बाऊल आहे बरं का, जवळपास याच्यामध्ये अर्धा किलो 3 पावशर शिरा बसतो। सगळा टाक। पावशर शिरा झाला हो बघा, पावशर शिरा ह्यात बरोबर बसतो। काकू तुळशीचं पान टाक। चांगली चांगली बघूनच आणली।
त्यासोबत बघा लक्ष्मी मातेची सुद्धा खूप छान अशी पूजा झालेली आहे. आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये ज्या ताईंना मूर्ती हवी स्वामी आईंची त्यांनी लवकरात लवकर बुक करा. भरपूर मूर्ती आहेत. तर बघा हे सुद्धा तुम्ही कुंचनमध्ये साहित्य घेऊ शकता. ह्याच्यामध्ये हिरव्या बांगड्या आहेत, पिवळ्या बांगड्या आहेत, त्यासोबत लाल बांगड्या आहेत. आता धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणारं साहित्य बघू शकता तुम्ही. ह्या 2 कवड्या आहेत पिवळ्या, एक हळकुंड आहे चांदीचं, हा चांदीचा शिक्का आहे लक्ष्मी माता. ही एका ताईंचीच ऑर्डर आहे बरं का, पण मी तुम्हाला दाखवते की काय काय लागतं. तुमची इच्छा, तुम्ही चांदी घ्या किंवा तुम्ही कवड्या गोमती चक्र घ्या, पण चांदी लक्ष्मी मातेला प्रिय आहे. त्यासोबत तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये असे हे 4 मोती आहेत, हे मोती आहेत. त्यासोबत हे जास्वंदाचं फूल आहे, त्यासोबत हे पारिजातकचं फूल आहे, त्यासोबत हे उधळायचं एक फूल आहे. आणि ह्या ज्या तुम्ही बघताय ह्या चांदीच्या लवंगा आहेत. तुम्ही बघा ह्या चांदीच्या लवंगा आहेत, माता लक्ष्मीला प्रिय. त्यासोबत ह्या पोळा, 2 गोमती चक्र आणि 5 गुंजा आणि एक श्रीफळ. हे बघा हे असं श्रीफळ असतं. त्यासोबत हे चांदीचं एक हळकुंड असतं. त्यासोबत बघा हा चांदीचा एक शिक्का आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी, हा असायलाच पाहिजे. त्यासोबत बघा असे मोती आहेत. तुम्ही मोती 5 टाकू शकता, 2 टाकू शकता, 7 किंवा 21. तुम्हाला जेवढे मोती शक्य आहेत घेणं तेवढे टाका. त्यासोबत बघा तुम्हाला आता इथे जागा नाही, पण तुम्ही ते ताटामध्ये अलंकरित करायचं. 7 ब्राऊन कवड्या, 7 पिवळ्या आणि 7 गोमती चक्र आणि 7 कमळकट्टा मणी, हे तुम्हाला करायचं. त्याच्यानंतर हे स्तोत्र म्हणायचं आहे. त्यासोबत बघा हे गुलाबाचं अत्तर आहे आणि हे केवड्याचं अत्तर आहे. हे सुद्धा फुलाला लावून तुम्हाला ते ठेवायचं आहे, कारण माता लक्ष्मीला प्रिय असणार हे गुलाब अत्तर आहे. त्यासोबत बघा हा कासव बऱ्याच ताईंनी बुक केलाय. तर हा कासव जो आहे तो व्यवसाय उद्योगासाठी चांगला आहे. 3 कासव असायला म्हणतात आणि यांच्या तोंडामध्ये पैशाचं नाणं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे कासव म्हणजेच भगवान विष्णूंचं स्वरूप आहे, समुद्र मंत्रात आलेले एक रत्न आहे. त्यामुळे त्यांची विधिवत पूजा करून तुमच्या व्यवसायात ठेवला तर तुमच्या व्यवसायाची प्रगती ही 100% होते. त्यामुळे ज्या ताईंना कासव हा होता त्यांनी लवकरात लवकर कासव ऑर्डर करा. आपल्यामध्ये कासव स्टॉकमध्ये आहेत. त्यासोबत बघा छान असा तुपाचा दिवा लावला. तर हे शंख चक्र आणि ह्याच्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान बालाजींचा हा दिवा आहे बरं का. हा दिवा तुम्हाला कुठेही भेटणार नाही. ह्याचं काम सुद्धा खूप छान आहे, कारण हा सेवेसाठी मी आज लावलाय. विधिवत तांदूळ ठेवून फुल ठेवून त्यांची पूजा सुद्धा केलेली आहे. तर आता धनलक्ष्मी कुंचन सेवेला आपण सुरुवात करूया. फुलं आणि नारळ टाकायचं आहे काकू, ह्याच्यामध्ये फुलं ठेवा ट्रे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गुलाबाचं आहे का, द्या. तर आता बघा हे जे तुम्ही फुलं बघताय हे फुलं मी असं ह्याच्यामध्ये डब्यामध्ये ठेवते, जेणेकरून ह्या पाकळ्या वगैरे म्हणजे कसं असतं एखादी सेवा करण्यासाठी त्याची तयारी अगोदरच आम्हाला करावी लागते. तर हे फुलं अशा मी रात्री पाकळ्या करून ठेवल्या होत्या, कारण धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना फुलं वगैरे त्याच्याबरोबर बघा गुलाबाची फुलं, गुलाबाच्या पाकळ्या अशा आमच्याकडे आम्ही फुलं असे ठेवतो. कारण कसं असतं की प्रत्येक गोष्ट सिद्ध करून विधिवत तुमच्यापर्यंत पोहोचवली की तुम्हाला सुद्धा छान वाटतं आणि त्या पूजेचे छान असे अनुभव येतात. तर आता बघा आपण धनलक्ष्मी कुंचन सेवेला हळदी कुंकू लावून अलंकरित अगोदर तुम्हाला करून घ्यायचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये बांगड्या कुंचनमध्ये टाकू नका, बांगड्या साईडनी ताटामध्ये अलंकरित करा. बऱ्याच ते कुंचनमध्ये टाकतात त्या बांगड्या फुटतात. आणि तो तांदूळ काय करायचा, तो तांदूळ आहे तो शुक्रवारी पूजा केली की शनिवारी तुम्ही वापरायचा नैवेद्यामध्ये, मंगळवारी पूजा केली की बुधवारी तुम्हाला तो नैवेद्यामध्ये वापरायचा आहे, कारण चांगला असतो. किंवा दहीभाताचा नैवेद्य बनवायचा आहे. आपण नैवेद्य दाखवा. महानैवेद्यं समर्पयामि, महानैवेद्यं समर्पयामि. अपानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ज्ञानाय नमः, ब्रह्मणे नमः. तर आता बघा माता लक्ष्मी आई साहेबांना नैवेद्य दाखवलेला आहे. आता आपण पूजा सुरुवात करणार आहे. बऱ्याचशाच ताई म्हणतात की नैवेद्य आधी दाखवायचा का पूजा झाल्यावर, कारण आम्ही अलंकरित धनलक्ष्मी कुंचनला करून घेतले व त्याची विधिवत पूजा राहिली. तर ती विधिवत पूजा झाल्यानंतर तुमच्या सर्वांचे धनलक्ष्मी कुंचन हे डिस्पॅच होतील. त्यासोबत बघा असे फुलं गुलाब आता आम्हाला भेटला नाहीये कमळ. मी नेहमी प्रयत्न करते कमळाची फुलं प्रत्येक कुंचनमध्ये टाकण्याची. बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई तू कमळाचे काय असतील ते आमच्याकडून चार्ज घे, पण कमळाचं फुल आमच्या धनलक्ष्मी कुंचनसोबत पूजा करून पाठव. पण ते शक्य नाहीये, कारण कमळ रोज मिळत नाही. मिळाले की मी नक्की पूजा करते. तर आता आपण श्रीसूक्त म्हणून आता ह्याची विधिवत पूजा करणार आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. आई तुळजा भवानी माता की जय. कोल्हापूर कुरवर निवासिनी महालक्ष्मी माता की जय. आई साहेब की जय. तर बघा सगळ्यांची छान अशी पूजा तो दो.
आणि पुस्तक जे आहे ते स्तोत्र पुस्तक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. त्यासोबत धनलक्ष्मी कुंचन सेवा झाल्यानंतर तुम्हाला छान असं नैवेद्य बनवायचं आहे. जसं की तुम्ही शिरा बनवा, तुम्हाला जे शक्य असेल तो तुम्ही नैवेद्य अगदी बनवू शकता. त्यामुळे हिरण्यवर्णा हरि ओम हिरण्यवर्णां हरिं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह. ओम तां महावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दासो स्वानविन्देयं पुरुषाणाम्. ओम अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपवये श्रीर्मां देवी जुषताम्. ओम कांसों स्मिता हिरण्यप्राकारामार्धा ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मस्थितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियम्. ओम मनसां काममाकुति वाचः सत्यमशिमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीशतां यशाः. ओम कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिन्. ओम आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमये गृहेण च देवी मातरं श्रियं वासय मे कुले. ओम आर्द्रां पुष्करणी पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो ओम आर्द्रां यकर्णीयष्टिं सुवर्णां सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह. ओम तां मावह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषाणाम्. ओम यः शुचिप्रेतो भूत्वा जुयादाज्यमन्वां श्रियं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत. ओम पद्मानने पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्ममयि सन्निधस्त्वम्. ओम मयि सन्निधस्त्वम्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधवप्रियां लक्ष्मी प्रियसखी देवी नमाम्यच्युतवल्लभाम्. आनन्दकरदमशीदं चक्लितविदिति विश्रुताः विशुषश्च पुत्रा मयिषी देवी देवता दुर्गे स्मृता हरासि भीतिमशेषजन्तो स्वस्तै स्मृता मतिमदीयशुभां ददासि दारिद्र्य दुःखभयहारिणि कात्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता आई साहेब उदयोस्तु 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 जगदंबे क्षमस्व. महालक्ष्मी देवै नमः. ओम श्री महालक्ष्मी देवै नमः. ओम श्री महालक्ष्मी देवै नमः. ओम श्री महालक्ष्मी देवै नमः. करुण वंदन सद्भावे धरुण लक्ष्मी चरण पावन रे. कमलासन कमल वंदन कोमलते लक्ष्मीचे मन. जग जन्माता जगाला आधार चालवी व्यवहार दिव्य. अलंकार शोभिते ते प्रसन्न होई धनधान्य देई. संकट नेई दूर माझी ह्या देवी ही प्रार्थना. सुख समाधान कुटुंब कल्याण वर देई. चित्त शुद्ध करी दैन्य दूर करी निर्मळ अंतरी. ठेव सदाची चूक झाली माय पोटी घाली तूच आता वाली भक्त जना. नित्य हे अष्टक गातील जे लोक दयाळू श्रद्धाळू भाविक. पावन ते लक्ष्मी माता श्री महालक्ष्मी अष्टक संपूर्ण. त्यामुळे बघा हे मराठीमध्ये माता लक्ष्मीचं अष्टक आहे. शेवटच्या पानावरती आहे. फक्त मोजून 1-2 मिनिटाची सेवा आहे. ती प्रत्येकाने करा. हे अष्टक सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. ह्या सेवेमध्ये खूप मोठं शक्ती ताकद आहे. माता लक्ष्मीचं जे अष्टक आहे जे स्तोत्र आहे किंवा तुम्ही दुर्गा कवच किंवा जे माता लक्ष्मीची सेवा किंवा शक्तिपीठांचे जे मंत्र आहेत जसे की तुळजाभवानी आहे देवी नमः जे तुम्हाला शक्य आहे ते म्हणून तुम्ही ही पूजा करायची आहे बरं का. पूजेमध्ये सातत्य असायला पाहिजे आणि तुमचे भाव सकारात्मक आणि पॉझिटिव्ह असायला पाहिजे. कोणत्याही द्वेषापोटी कोणती सेवा करू नये कारण जी तुम्ही मनोभावे सेवा कराल तीच सेवा तुमची फळ देते. त्यामुळे बघा कुंचन तुम्ही भरपूरदा कधी थोडा खूप काही नाही पण जास्त नाही पण थोडा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रिटर्न करता ते चुकीचे कारण हे सिद्ध झालेले असतात. आणि थोडाफार कसं ट्रान्सपोर्टेशनमध्ये जरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही समजून घ्याल कारण खूपच असेल तर ठीक आहे पण काही ताई नाही का एकदम असा छोटासा जरी प्रॉब्लेम असला तरी सुद्धा सांगता बघा इथं थोडासा प्रॉब्लेम असेल तर हा तो असाच आहे तसंच आहे असं करू नका कारण सगळे कुंचन हे सिद्ध झालेले असतात. तुम्हाला मी अगोदरच व्हिडिओमध्ये क्लिअर करते. तर बघा आता इथं दाखवा का थोडंसं आता ट्रान्सपोर्टेशनमध्ये थोडाफार हे झालंय बघा असं थोडंसंच आहे
पण बऱ्याचशा असतात एवढासा पण डाग टचअप झाले असतं. कारण कसं असतं आपल्यामध्ये खूप दोष असतात किंवा आपण परिपूर्ण नसतो तरी देवी देवता आपला स्वीकार करतात ना. का ते म्हणतात की तुम्ही असेच आहात, मी सेवा स्वीकारणार नाही, मला परफेक्टच माणूस पाहिजे, असं नसतं. त्यामुळे सेवा सुद्धा तुम्ही मनोभावे करा. असं तुम्हाला जर नैवेद्य पात्र घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्याकडून घेऊ शकता. आणि हे कासवाचं जे काही तुम्ही बघताय हा पाट आहे कासवाचा, तो सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तर आजची पूजा अशी झालेली आहे. आता महालक्ष्मीचा मंत्र आमची टीम म्हणेल आणि कुंचन तुमच्यापर्यंत पोहोचतील. वंदना काकू, मनीषा काकू, आवाज द्याव त्यांना फुलाला. तर पूजा झाल्यानंतर किंवा पूजेच्या अगोदर बघा हे आता आमच्याकडचं अत्तर आहे जे की गुलाबाचं आहे. ते गुलाब अत्तर माता लक्ष्मीला प्रिय आहे, त्याच्यामुळे गुलाबाचे अत्तर लावूनच तुम्ही सेवा करा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आणि हे केवडा भगवान विष्णू प्रिय आहे, त्यामुळे केवडा सुद्धा लावायचे. माता लक्ष्मी विष्णू दोन्हींची सेवा एकत्र होते बरं का. ओम श्री विष्णवे नमः. आई लक्ष्मी देवी आशीर्वाद द्या सर्वांना, सर्वांचं भलं करा, कल्याण करा. ज्या ताईंनी ज्या मनोभावे ज्या त्यांच्या समस्या किंवा जे त्यांचे प्रश्न आहेत त्यासाठी ते धनलक्ष्मी कुंचन सेवा करणार आहेत, सर्वांना कृपा आशीर्वाद द्या आणि सर्वांची सेवा तुम्ही स्वीकार करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. बघा, सर्वप्रथम आम्ही गणेश पूजन केलं, सुपारी ठेवली, आपल्याकडे जी मोत्याची सप्तपदी आहे आणि एक पान ठेवलं, त्याच्याने गणेश पूजन करून घेतलं आणि त्याच्यानंतर धनलक्ष्मी सेवा आम्ही पूर्ण केली. टाक शुभम. आता बघा शुभम आलाय. आणि कसं असतं सगळ्यांनी तुमच्यासाठी पूजा केलेली असते, त्यामुळे तुम्हाला लवकर फळ मिळतं. सगळ्यांच्या पवित्र अंतर्मनाने तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की सगळ्यांचं कल्याण हो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. बघा शुभम पण मंत्र म्हणतोय. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 आई लक्ष्मी माता सर्वांचं कल्याण कर, सर्वांचं भलं कर. आणि ज्यांच्या घरी कुंचन चाललंय त्यांना सुद्धा आर्थिक त्यांची परिस्थिती चांगली नाहीये, काही लोकांचं कर्ज खूप झालंय, काहींच्या घरी लक्ष्मी स्थिर होत नाही, तर तुम्ही जसं मला कृपा आशीर्वाद दिला तसं तुमची कृपा सर्वांवरती राहू दे, हेच तुमच्या चरणी प्रार्थना करते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय. सगळ्यांनी प्रार्थना करा आणि कुंचन आता पॅकिंगला घ्या. महालक्ष्मी देव्याय नमः. आता पूजा झाली याची, आता पॅकिंगला चालले सगळे. सर्व ताईंना पॅकिंग लवकरात लवकर कुरिअर मिळावा यांचा आमचा प्रयत्न नेहमी चालू असतो. तर पूजा विधी झाल्यानंतर सगळे कुंचन पॅकिंगसाठी निघालेले आहेत. तरी तुम्ही मनोभावे पूजा करा. तुमच्या सर्वांची कुंचन विधिवत पूजा करून तुम्हाला घरपोच पोहोचवण्यात येतील. तुपाचा दिवा सुद्धा तुम्ही घेऊ शकता, तांदूळ राहू दे. त्याचबरोबर बघा हे खूप जे तुम्हाला हवं तुम्ही हे लवंगा घेऊ शकता, मोती घेऊ शकता, गोमती चक्र, श्रीफळ, त्यासोबत बघा हे फूल पारिजातक, हे उधळायचं फूल, हा चांदीचा कॉईन, त्यासोबत एक कमळाचं फूल आहे
आणि हे हळकुंड आहे, त्यासोबत हे जास्वंद गणपती बाप्पांसाठी, त्यासोबत हे चांदीच्या अक्षदा, पोवळा, गुंज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकून तुमच्या घरी विधिवत सेवा करायची आहे. त्यासोबत कमळगट्ट्या मण्याचे तुम्ही 7 ठेवा. एक पॅकेट घेऊ शकता. 7 तुम्ही अलंकरित करा लक्ष्मी मातेला. जसं की या ताटामध्ये मी बांगड्या, 7 बांगड्या हिरव्या, 7 पिवळ्या, 7 लाल आणि 7 कमळगट्ट्याची मणी. त्यासोबत कुंचनमध्ये 1 मणी टाकायचा कमळगट्ट्याचा, कवड्या 1 किंवा 2. तर अशी पूजा करा. माता लक्ष्मीसाठी तुम्ही चाळीचं ताट मोठं घेताय किंवा पानवेल डिश घेताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही विधिवत तुम्ही त्याची पूजा करा. त्यासोबत बघा सर्वांना प्रसाद द्यायचे. पूजा तू झालं की सगळ्यांना प्रसाद दे. तर तुम्ही हे भांडं जे तुम्ही बघताय हे नैवेद्य पात्र आहे, खूप मोठं आहे. ह्याच्यात पावशर शिरा बसतो, बरोबर पावशरपेक्षा जास्त 3 पावशर बसतो. त्यासोबत बघा हे असं सुंदरसं आसन आहे. तर हे जे आसन तुम्ही बघताय ते आसन जे आहे ते खूप छान आहे बरं का. ह्याला असं स्टँड सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता, आणि जड आहे. आणि ह्याचं वजन सुद्धा खूप मोठं आहे, जवळपास 1 किलोला जास्त वजन बसतं बरं का. आणि बघा साईज असा मोठा आहे, त्यामुळे ज्यांना हे स्टँड हवं आहे त्यांनी हे कासव स्टँड घेतलं तरीही चालेल. किचन पॅकिंगचं काम चालू झालंय बरं का. ही एका ताईंची खूप मोठी ऑर्डर आहे, तुम्ही बघू शकता. 7 रंगाचे तिने 5 इंचाचे ताईंचे वस्त्र आहेत. हे बघा 7 रंगाचे 7 वस्त्र. त्यासोबत ताईंची ही ऑर्डर आहे. तर पॅकिंगचं काम चालू होतं. कुंचन सिद्ध झाले की सगळ्या प्रकारच्या ताईंनी अगरबत्त्या घेतल्यात. आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना गुलाब आणि ही केवडा, ह्या 2 अगरबत्त्या नक्की लावा, कारण भगवान विष्णू प्रिय केवडा आणि माता लक्ष्मीला गुलाब. त्यासोबत बघा ही सुद्धा एक अगरबत्ती आहे. तर हे कुंचन सिद्ध करून आता इकडे आम्ही ठेवलेले आहेत. तर हे कुंचन जे आहेत ते आता थोड्याच वेळामध्ये डिस्पॅच होतील. जर तुम्ही ही सेवा बघताय तर ही सेवा जी आहे ती अखंड लक्ष्मी प्राप्ती. जसं की व्यवसाय उद्योग चालत नाही, बिझनेस चालत नाही, किंवा आलेली लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही, ती येते पण आलेले वाटे निघून जाते, किंवा आपल्या जॉबमध्ये प्रमोशन हवं आहे, किंवा आपल्याला चांगला आर्थिक लाभ हवा असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण कसं असतं, कष्ट तुमचे महत्वाचे आहेत आणि कष्टासोबत सेवा. कष्ट तर प्रत्येकाला करायला लागतं, फक्त कुंचन सेवा करून तुमचा पगार वाढणार नाही, तुमचा व्यवसाय वाढणार नाही. त्यासाठी तुम्हाला सुद्धा कष्ट करावे लागतील, तुम्हाला सुद्धा सातत्याने काम करावं लागेल, तुमचं सुद्धा कल्याण होतं. पण या सेवा ज्या आहेत त्या अनावश्यक खर्च टाळतात, तुमच्या घरी अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. त्यासोबत तुमचं जे काही आजारपण आहे ते घरामधलं कमी येतं. आणि ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचनचा छान असा अनुभव आलाय त्यांनी नक्की अनुभव कमेंटच्या माध्यमातून शेअर करा. तर अशी आजची धनलक्ष्मी कुंचन सेवा होती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. भीमसेनी कापूर.